पवारांची भाषणं खूप गाजत आहेत. पहिल्याच सभेमध्ये मत नाही, तुम्ही मत केलं तरच निधी, इतर नेत्यांचे शहर, त्याबद्दलही एक वादग्रस्त वक्तव्य आलं. सातत्याने वादग्रस्त वक्तव्य आहे. असं वादग्रस्त वक्तव्य नाही, ते मतदाराला आकृष्ट करण्याचं एक साधन आहे. पदाचा उपयोग ज्यावेळेला समाजासाठी लोकांसाठी करायचा असतो, तो जर पक्षासाठी किंवा मतदानाच्या आमिष दाखवण्यासाठी होत असेल तर तो निवडणूक आयोगाचा भंग आहे. आणि मग आम्ही निवडणूक आयोगाला तक्रार केलेली आहे की नुसते अजित पवारच नव्हे, अजितदादांच्या बरोबर चंद्रकांतदादा बोलले, चंद्रकांतदादांबरोबर बोललं की एकनाथ शिंदे बोलले, अजितदादा म्हणाले की माझ्या हातात चाव्या आहेत, एकनाथ शिंदे बोलले माझ्याकडे खातं आहे. आणि ह्या लोकांना चंद्रकांतदादांनी आधी कडी केली. ते बोलले की आमचा मालकच आमच्याकडे आहे. त्यामुळे ह्या तिघांचा मालक कोण आता, तिघांच्या वादामध्ये पैसा जनतेचा आहे. मला वाटतं की जनतेने आता निर्णय घ्यावा. आता तिजोरीमधले एवढी लूट झालेली आहे की जनतेने आता सामान्य लोकांच्या हातामध्ये तिजोरी द्यावी अशी आमची अपेक्षा आहे. खरं म्हटलं तर आता कोर्ट, निवडणूक आयोग ह्याच्यावर बोलायचं म्हटल्यानंतर फार अवघड झालेलं आहे. आणि मला वाटतं की आता निवडणूक आयोगाच्या बाबतीमध्ये बोलणं, आंदोलन करणं, हे करणं सगळ्या आता सरकारी यंत्रणा आहेत असं वाटायला लागलं आहे. परंतु कोर्ट आमचा विश्वास आहे, फक्त वेळ लांबत नेलेला आहे. तो का लांबतो याचं मला प्रश्नचिन्ह आहे. म्हणजे गवई साहेब होते त्यावेळेला लगेच निर्णय लागेल अशी अपेक्षा होती, पण आज ते निवृत्त झाले. आता नवीन सरन्यायाधीश आले, त्यांच्याकडून आमची अपेक्षा आहे निदान जानेवारीला तरी त्या ठिकाणी निकाल लागावा. आता असं व्हायला नको की भाजपला जोपर्यंत जवळ आहे तोपर्यंत करायचं आणि नंतर मग भाजपला जवळ नसल्यानंतर लगेच कोर्टाचा निर्णय आला, असं व्हायला नको. लोकांना विश्वास कोर्टावर आहे, पण कोर्टाने तसा चांगला निर्णय देतील, कारण पक्ष ज्याचा आहे त्याचा निर्णय देतील अशी अपेक्षा आहे. नाही काय आहे, सगळीकडं प्रत्येकजण आपल्या पद्धतीने निवडणुकीला समोर गेलेलं आहे. काही ठिकाणी 2 राष्ट्रवादी एकत्र आहे, काही ठिकाणी महाविकास आघाडी आम्ही एकत्र आहे, काही ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे एकत्र आहे, काही ठिकाणी मित्रपक्ष एकमेकांच्या विरुद्ध लढतो. स्थानिक पातळीवरच्या निवडणुकीला ज्यावेळेला निवडणुका होतात त्यावेळेला स्थानिक पातळीवर जो तो त्याप्रमाणे आघाडी करतो, निर्णय घेतो. मला वाटतं महाराष्ट्रामध्ये आत्ताच्या परिस्थितीमध्ये काही ठिकाणी महाविकास आघाडी, काही ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येते. काही स्थानिक पातळीवरच्या निवडणुका आहेत. भविष्यात तर काय दडलं, आता तिथे जाऊन कोण सुखी आहे ते तुम्ही बघताय. सगळ्यांना तिथं जाच आहे. परंतु काही स्टेटमेंट ज्यावेळेला आम्ही ऐकतो त्यावेळेला आपल्याला ह्या बाबतीमध्ये विचार करण्याची गरज आहे असं लोकांना वाटतं. पण सध्या तरी तशा प्रकारचा कुठलाही प्रस्ताव नाही. सध्या पक्षवाढीच्या बाबतीमध्ये भूमिका घेऊन आम्ही जिथे जिथे म्हणून कार्यकर्ते उभे केलेले आहेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.